दररोज खाल्लेलं अन्न तुम्हाला पचत नाही का? प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला जर छातीमध्ये, पोटामध्ये, घशामध्ये आगाग जळजळ होत असेल, तोंडात आंबट पाणी येत असेल, पोट गच्च होत असेल, गॅसेस होत असतील, पोट फुगत असेल, तर निश्चितपणे याचा अर्थ असा होतो की तुमची पचनसंस्था बिघडली आहे, तुम्हाला पित्ताचा प्रचंड त्रास आहे। अशा परिस्थितीमध्ये GERD म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज होतो आणि याची महत्त्वाची जी कारणं आहेत ती म्हणजे तुमच्या दररोजच्या जेवणातील अनियमितपणा, दररोजच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अतिप्रमाणात चहा आणि कॉफी, रात्री उशिरा झोपणे, जेवल्या जेवल्या लकोलक झोपणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस। तर या कारणामुळे पित्ताचा कायमस्वरूपी त्रास होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच जण दररोज अँटासिड, डायजीन, इनो यासारख्या गोष्टींचे सेवन करत असतात। तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रभावी 3 होमिओपॅथिक औषधांचा वापर केला तर तुमचा पित्ताचा समूळ नाश होणार आहे। पहिलं औषध आहे रोबिनिया 30, जे नाईट ॲसिडिटीसाठी, रात्री होणाऱ्या पित्ताच्या त्रासासाठी अत्यंत प्रभावी आहे। दुसरं औषध आहे नक्सवामिका 30, जे अतिशय महत्त्वाचं पित्तासाठीचं औषध आहे। तुमची लाईफस्टाईल रिलेटेड जर ॲसिडिटी असेल, तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्रीची जागरणं, कामाचा प्रचंड ताण, स्पायसी मसालेदार जर तुमच्या खाण्यामध्ये जास्त असेल, त्याचबरोबर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तुम्ही नक्सवामिका 30 हे पित्तावर अतिशय प्रभावी औषध आहे, ते घेऊ शकता। आणि सगळ्यात शेवटचं जे औषध आहे ते म्हणजे कार्बोव्हेज 30, पित्ताच्या क्रोनिक ॲसिडिटीच्या त्रासासोबत तुम्हाला पोट फुगणे, पोटगच्च होणे, गॅसेस होणे, ढेकरा येणे आणि ढेकर दिल्यानंतर किंवा गॅस पास झाल्यानंतर तात्पुरता पित्ताचा त्रास कमी झाल्यासारखा वाटणे अशी लक्षणे असतील तर कार्बोव्हेज 30 हे औषध घ्या। पित्तावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर ॲसिडिटी, कारणे, लक्षणे, उपाय आणि उत्तम होमिओपॅथिक औषधं हा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्रिकोणावर क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा। थँक्यू।